चला तर मंडळी, खारीपेक्षा जास्त लेयाच्या खुसखुशीत करंज्या बनवूया. त्यासाठी 1 वाटी खोबरं मंद आचेवर खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप, पाव वाटी रवा घालून तो सुद्धा छान भाजून घेतला. थोडं तूप घालून सुका सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे. आता याला थंड करून घेऊया. तोपर्यंत इथे आपण 1 वाटी मैदा, थोडंसं मीठ घालून अगोदर एकत्र करून घ्यायचं. 2 चमचे कडकडीत तूप गरम करून छान मैद्याला चोळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. झाकून बाजूला ठेवून देऊया. सारण आपलं थंड झालं आहे. हाताने छान खोबरं कुस्करून घ्यायचं. 1 वाटी पिठी साखर, वेलची पूड घालून छान एकत्र करून घ्यायचं. 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप घालून छान हाताने फेटून घ्यायचं. इथे आपला साठा तयार झाला आहे. अर्धा तास झालेला आहे. पीठ एकदा छान मळून घ्यायचं. 6 उंडे तयार करून घ्यायचे आणि या पिठाच्या 6 चपात्या करून घेतल्या आहेत. आता साठा लावून घ्यायचा. चपातीवर साठा लावायचा, त्यावर दुसरी चपाती ठेवायची. असे 6 लेयर आपण तयार केलेले आहेत. आता रोल करून घेऊया. घट्टसर असा दाबून आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. छान असं रोल करून घेतलं आहे. लाटी कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त याला आत्ताच अशा लेयर्स पडलेल्या आहेत. लाटी अशी पुढच्या दिशेने प्रेस करायची, म्हणजे त्याला छान असे लेयर्स पडतात. छान लाटून घेतलं. आता सारणावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे सारण यामध्ये भरायचं आहे. व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची. फ्रोकने आपण इथे डिझाईन तयार केली आहे. हवं तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा करू शकता. तेल इथे आपलं छान गरम झालं आहे. यामध्ये करंजी घालूया आणि हळूहळू चमच्याने करंजीवर असं तेल घालायचं, म्हणजे त्याला छान असे पदर सुटतात. करंजी तळताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, त्यामुळे भरपूर असे लेयर्स पडतात. इथे आपले मस्त अशी खुसखुशीत भरपूर लेयरच्या करंज्या तयार आहेत. तुम्ही जर या पद्धतीने करंज्या बनवल्या ना, तर एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या करंज्या तयार होतील. त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवा आणि कशा झाल्या हे मला कळवा.